अशा प्रकारे स्वामी चक्ररायांच्या अवतार कार्यावर आपण लीळा चरित्र हा ग्रंथ श्रवण करत आहात आणि या लीळा चरित्र यावर असलेला हा लीळा वैभव आपण श्रवण करत असताना प्रेत हसायला लागलं. का हसलं, हसण्याचं कारण काय आणि जीवनात का आपण हसायला पाहिजे असं त्या माध्यमातून आपल्याला हसण्याचं कारण सांगितलं. कारण प्रत्येक माणूस जीवनामध्ये कर्तृत्ववान पाहिजे. जीवनामध्ये कृतिशून्य माणूस नसावा. जीवनामध्ये अभिमान पाहिजे. जीवन विकासयुक्त पाहिजे. जीवनामध्ये आपला प्रकाश पाहिजे. सूर्याचा प्रकाश हमेशाच पडतो, परंतु आपल्या जीवनात आपल्या अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश असावा. त्या ज्ञानाच्या प्रकाशाच्या माध्यमातून आपल्याला सदैव या संसारातील प्रत्येक कृत्य आपल्याला दिसत असतं. जीवनामध्ये ममता असावी, समरसता व्हावी. निरामय व्हावं. याच करता देवानी सांगितलेलं आहे की विरमता गुण पाहिजे. इहा मूत्र फलोपभोग विरागो वैराग्य. इह म्हणजे मृत्यूलोक, अमूत्र म्हणजे देवतालोक. देवतालोक आणि जीवलोकाची कोणतीही अपेक्षा नसून आपलं जीवन याच्याहून, या अभिलाषेहून मुक्त होऊन आपलं चित्त मन परमेश्वराच्या ठिकाणी वेचावं, यालाच म्हणता वैराग्य. अशा प्रकारचं जीवनात यायला पाहिजे. आणि त्या प्रेत जिवंत झालं आणि त्या प्रेताला पालखीमध्ये बसवल्या गेलं आणि आपल्या नगराला, स्मशानातून आपल्या नगराला घेऊन निघाले. जी यात्रा स्मशान यात्रा होती ती यात्रा शोभायात्रा झाली. किती फरक पडला. इकून जाताना जी स्मशान यात्रा होती ते तिकून येताना शोभायात्रा झाली. अंत्ययात्रा निघालेली यात्रा. स्मशानामध्ये रडत जाणारी लोक परत वापस येताना हसत आलेले आहेत. अजब प्रकार घडलेला आहे. आतापर्यंत इतिहासात असा प्रकार झाला नाही की एखादे मरायला गेले, मरायला मेलेल्या माणसाला ठेवायला गेले आणि तिकून येताना आनंदित झाले. असं कुठेही झालं नाही, पण या ठिकाणी झालेलं आहे. अघटित घडलेला आहे. राजधानीचा महामार्ग, ज्या ठिकाणी महल होता तिकून जो महामार्ग होता त्या महामार्गावर सडा समार्जन केल्या गेलं, रांगोळ्या काढल्या गेल्या, दारोदारी तोरण बांधल्या गेले, नाना वर्णाच्या गुढ्या उभारल्या गेल्या. हर्ष आनंदाने सर्व शहर नाचायला लागलेलं आहे. गुलाल उघडून बागळती आहे अति उत्साहाने. कोणी फटाक्याला बोलत आहे, कोणाचा फटाक्याचा आवाज गगनव्यापी होतो आहे. लोकांच्या डोळ्यात हरिपाळ दिसू राहिला. मेलेला जो हरिपाळ आहे तो हरिपाळ लोकांना दिसायला लागलेला आहे. लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटलंय. प्रभामंगल फाकलेला आहे आणि त्या हरिपाळाच्या
श्री कमलाची शोभा, श्रीमुखाची शोभा, जसं काही कैवल्याची वाटते आहे. हा काही वास्तविक हरिपाळ नाही, हा एक परमेश्वराचा कैवल्याचा अवतार आहे आणि त्या कैवल्याची प्रभा आपल्याला वाटते आहे. इंद्रधनुष्य दिसावा आकाशामध्ये असं वाटायला लागलेलं आहे. घरोघरी मंगल कळस डोक्यावर घेऊन सुवासिनी मिरवत आहे. कोणी गरबा खेळताय, कोणी दांडिया खेळताय. सारं शहर गजबजलाय, उत्साहाचा पूर आलेला आहे. कुमरू आला परतून, हरिपाळ परत आला. हो, हरिपाळ मेलेला होता, तो मेलेला हरिपाळ परत स्मशानातून आलेला आहे. आणि असे करता करता मिरवणूक महालामध्ये येऊन ठेवली, महालामध्ये पोहोचली. मालन माता म्हणजे आई, आईने त्या हरिपाळाला पाहिलं. ज्या आईचं सर्वस्व हरवलं होतं, ज्या आईला जीवनामध्ये कशाचंच रहस्य वाटत नव्हतं, त्या आईला आनंद झालेला, त्या राजमातेला आनंद झालेला. आणि आईने कळकळून त्या आपल्या बाळाला मिठी मारलेली. आईचं अंतःकरण कसं असतं आपल्याला माहितच आहे. ते स्नेहाचं पाजळ राहतं. आमच्या देवांनी सुद्धा सांगितलं की मातेचं स्नेह ते नैसर्गिक. मातेचं जे स्नेह आहे ते नैसर्गिक आपोआप राहतं. त्याप्रमाणे या मालन मातेचं स्नेह त्या ठिकाणी उद्भवलं गेलेलं आहे. दृष्टी काढलेली आहे त्याची, त्याचं उवाळून टाकलेलं आहे, लिंबलोन केलेलं आहे. राजमातेला पुत्र भेटला आहे, खूप आनंद झाला. आपल्या पुत्राला, मेलेला पुत्र जिवंत झाला हे पाहिल्यानंतर तिला खूप आनंद झाला. अनाथाला नाथ भेटला, दुःखिताचा जिव्हाळा. गुर्जर देशाचा राजा परत आला. हो, गुर्जर देशाचा जो राजा होता हरिपाळ, तो गेलेला होता, तो परत आला. गुर्जराला परत, गुजरातला परत चैतन्य मिळाले. हरिपाळाच्या पत्नीचं नाव कमलाईसा होतं. हरिपाळ जो मृत झालेला होता तो जिवंत झाला, त्याच्या पत्नीचं नाव कमलाईसा होतं. त्या कमलाईसाचं सौभाग्य परत आलं. दुःखाचं सुखाचं आगमन झालं. आनंद वर्षला. काय किती आनंद झाला आहे त्या ठिकाणी, आपण वर्णू शकत नाही, कल्पना करू शकत नाही की त्या ठिकाणी आनंदाला किती उधाण आला असेल. ज्याप्रमाणे संशय सर्प असतो, जसा सर्प आपल्याला चावल्यानंतर रात्रंदिवस काय करतो, विष त्याचं चढत राहतं, तसं संशयवृत्ती सर्प आहे प्रत्येकाच्या जीवनात. आणि त्या आनंदाच्या पदार्थामध्ये, त्या आनंदामध्ये मात्र विषायदेव सुखी नव्हता. विषायदेवाला तेवढा पुरता आनंद झाला, परंतु त्याला गॅरंटी होती मेलेला जीव वापस येऊ शकत नाही. जो मेला तो मेलाच, येणारच नाही वापस. त्याला संशय निर्माण झालेला, आणि संशय निर्माण झाल्यानंतर रात्रंदिवस तो दंश करतोय. मिष्टान्न ग्रास घेतल्यावर एखादं चांगलं पदार्थ खातोय आपण, चांगले पदार्थ खाता खाता एखादा खडा दाताखाली यावा, खाण्याचा इच्छा निघून जाते आपली. त्याप्रमाणे त्याला आनंद तर झाला आहे, पण त्या आनंदामध्ये दुःखाचं विरजन पडलेलं आहे. हुशार होता, विद्वान होता, विशाळदेव जाणकार होता,
प्रत्येक गोष्टीचा विचार केला त्याने आणि विचार केल्यानंतर शोधलं की एकदा जीव या देहातून गेला की आतापर्यंत कितीतरी जन्मसृष्ट्या गेल्या पण अशी घटना झाली नाही की तो जीव परत देहामध्ये आला. स्मशानामध्ये गेला आणि स्मशानामधून परत जिवंत होऊन जीव वापस आला. हे दुःख त्या विशाल देवाला होत आहे. काय करावं. आनंदाचा तर सागर झाला. त्याच्यामुळे वडवानळ म्हणजे अग्नी प्रविष्ट झालेला आहे. सुरेंद्राच्या मंदिरी त्याला असं वाटायला लागलं इंद्राचं मंदिर असावं म्हणजे स्वर्गाचं मंदिर. इंद्राचं मंदिर म्हणजे स्वर्गाचं मंदिर असावं आणि त्या ठिकाणी नरकाचं दुःख भोगवावं अशी माझी गत झाली आहे. स्वर्गामध्ये सुखच आहे पण त्या स्वर्गामध्ये त्याला असं वाटतं आहे की मला जसं काही नरक भोगता आहेत. रूप राजा चिंतेने ग्रासलेला आहे. त्याला स्वस्तता नाही वाटत. हुशार विचार विवेकशील राजा होता. त्याला कळालं आहे की हे काहीतरी दुसरंच आहे. हा माझा मुलगा नक्कीच नाही. जरी जिवंत झालेला असला हा मुलगा तरी माझा हा मुलगा नक्कीच नाही. म्हणून तो याच्यामध्ये चिंतेने ग्रासलेला आहे. त्याचं उजाड वैराण झालेलं आहे नंदनवनाचं. त्याचं अंतःकरण होईल उदासीनतेने ग्रासून गेलेलं आहे. प्रश्नांचं काहोड अंतःकरणात एकापेक्षा एक आलेलं आहे. काय करावं असं होऊच शकत नाही. आणि झालं कसं. कोणी राज्याच्या लालसेच्या भोगाने तर या शरीरात प्रवेश केला नाही. काही तांत्रिक मानसिक विद्यावंत काय करतात आपला देह लपून ठेवतात आणि आपला आत्मा त्या शरीरात घालून टाकतात त्या सुख भोगासाठी. असंही होत असतं. असं तर झालं नाही. पर काया प्रवेश तर झाली नाही. कोणी सिद्ध साधक तर आला नाही. पण हा नक्कीच हरिपाळ नाही. हा नक्कीच हरिपाळ नाही आहे. खूप मोठं विचार करायची पाळी आलेली आहे. काय करावं की कोणी मला सूट घेत आहे कोणी माझा बदला घेत आहे काय करत आहे काही त्याला समजत नाही. का या पुत्राच्या देही दुसराच कोणीतरी आला विद्यावंत सामर्थ्यवंत असा नाना प्रकारचा त्याला खूप मोठा संशय येतो आहे त्या गुर्जर देशात. राजाने काय केलं त्याला बिलकुल स्वस्थता वाटत नाही आहे. सिंहासनावर बसलेला आहे. आपला मुलगा जिवंत झाला. सर्वाला आनंद झालेला आहे. पण विशाळदेवाच्या अंतःकरणात संशय मात्र पूर्ण झाला आणि विशाळदेवाने आपल्या चाकराला सैनिकांना आपल्या गुप्त हेरांना त्या ठिकाणी बोलवलं. बोलवा त्यांना. असा नियम आहे की एखाद्याला एखाद्याच्या देहामध्ये जेव्हा जायचं असतं विद्यावंत सामर्थ्यवंत पुरुषा तो 12 मैलाच्या कुठेतरी डोंगराच्या आडोशाला आपलं पहिलं देह लपून ठेवतो आणि त्याच्यातला आत्मा काढून हरिपाळाच्या देहात टाकू शकतो. परंतु त्याचं ते देह कुठेतरी डोंगरामध्ये बाजूला असतं. कारण उपभोग घेतल्यानंतर परत तो त्या देहामध्ये जात असतो असं त्याला माहीत होतं. त्याला पळकाया प्रवेश होता. त्याला सामर्थ्यवान म्हणतात. सामर्थ्यवंत पुरुष असे करतात सुख भोगासाठी असं करतात. काय करावं. सर्व चाकर गुप्त हे सर्व बोलावले आणि सर्वांना 12 मैलाच्या आत सगळीकडे पाठवण्यात आले. दरे दरकुटे शोधावे. डोंगर दरी शोधावी. प्रत्येक ठिकाणी शोधावं का देह सापडता येतात. जर देह नक्की सापडलं तर हा माझा हरिपाळ नाही. खूप मोठा विचार करतोय. करायचा विचार करतोय. विचार सर्व आपली सैन्य पणाला लावून दिलेला आहे आणि ते शोधताय. भुयार काय शोध डोंगर काय शोध डोंगर काय शोध खूप मोठं शोधताय. कोण महारथी असेल.
नृपाचा संशय वाढत जातोय आणि तो त्याला अंतःकरणात दसतोय. परंतु ते देह परमेश्वर अवताराने धारण केलेलं होतं. लक्षात ठेवा, चक्रपाणी अवताराने त्या देहात प्रवेश केलेला होता. आणि जेव्हा परमेश्वर अवतार धारण करतात तेव्हा मनुष्य वेशधारी होते. मनुष्याचं सर्व गुणधर्म ते परमेश्वर स्वीकार करतात. त्याप्रमाणे यांनी स्वीकार केलेलं होतं. हरिपाळ आपलं जीवन घरामध्ये पूर्वीसारखं वर्तन करतो आहे, काही एक फरक नाही. पहिला हरिपाळ जसा चालत बोलत होता तसाच हा हरिपाळ चालत बोलतो आहे. पूर्वीच्या हरिपाळाला दूताचं व्यसन होतं, तसं या हरिपाळाला सुद्धा दूताचं व्यसन आहे. आता ही दूत खेळत आहे. आहार पहिले जसा आहार खात होता तसाच आहार आताही घेतो आहे. याच्यामध्ये किंचितही बदल वाटत नाहीये. जसा पहिला हरिपाळ शाळेत रममान होता, लोकांमध्ये जात होता, तीच पद्धत या अवताराने अवलंबन केलेली आहे. पहिल्या हरिपाळाला जे पदार्थ आवडत होते तेच पदार्थ यालाही आवडत आहे. पहिले त्याचे मित्र होते तेच मित्र आताही झालेले आहेत. विशाल देवाला समाधानही वाटत आहे. विशाल देवाच्या अंतःकरणात संशयही येतो आहे. काय करावं काय करावं, शंकेने चूर झालेला आहे. खूप मोठं टेन्शन त्या विशाल देवाला आलेलं आहे. हे तर सर्व काही व्यवस्थित दिसत आहे, याच्यामध्ये कोणत्याही याच्यात बदल नाही. पूर्वीचा जसा हरिपाळ वर्तन करत होता त्याच पद्धतीने हा हरिपाळ वर्तन करतो आहे. हे सर्व ठीक आहे. परंतु तरी त्याने काय केलं, मालनी देवीला म्हणजे विशाल देवाच्या पत्नीला जवळ बोलवलं आणि तिला बोलवल्यानंतर सांगतो, मला विश्वास वाटत नाही, आपण सर्व आनंदात रममान झालेलो आहे, आपल्याला सर्व आनंद झालेला आहे, पण मला एक कळतं, जो देहातून जीव मेला तो परत येत नाही. वर्तनही तसंच दिसत आहे. मीही चक्रावून गेलाय, तू असं कर. त्याच्या पत्नीला विचार. कमला इसाला, हरिपाळ देवाची पत्नी कमला इसाला, याच्यावर बारकाईने लक्ष ठेव. सर्व आतल्या खुणा तुला माहीत असतील, मला जे माहीत नाही ते तुला माहीत असेल. भूतकाळाचे दाखले विचार. माग काय करत होतो, माग काय खात होतो, माग कुठं जात होतो, हे सर्व विचार. एकांत समयीच्या स्मृती विचार. पहिल्या हरिपाळासोबत आपण बसून काय केलं त्या आठवणी विचार. असा निरोप कमला इसापर्यंत पोहोचलेला आहे. खरंच जर माझा पोरगा असेल, जरी तो माझा कुमार असेल, तर एका प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. उत्तर देईलच. कोणत्याच अडचणीमध्ये पोरगा येणार नाही. कारण सगळ्याच गोष्टी जो नवीन आलेला आहे, परकाया प्रवेश केलेला आहे, त्याला माहीत नसतात. मालन मातेनं कमला इसाला या गोष्टी सांगितल्या. कमला इसा त्या कामाला लागली. हरिपाळ पूर्वीचा जाय का पाहण्यासाठी, माझा पती जाय का हा हे पाहण्यासाठी. खूप आपत्ती आहे. पतिव्रता भंग होईल, तिच्यामुळे खूप टेन्शन आलेलं आहे. आणि जेव्हा हरिपाळ मंदिरामध्ये आला, म्हणजे त्याच्या शयन मंदिरामध्ये राजमहालामध्ये आला,
प्रश्न करायला लागली कमला सुंदरी. प्रश्न करते हो. काय प्रश्न करते? लग्न होताच कशा परी राहिलो आपण? आपलं काय बोलणं झालं तर लग्न झाल्यावर? प्रश्न असे अवघड विचारले की जिथं जर खरोखर परमेश्वर अवताराने त्या देहात प्रवेश केला नसताना तर मला तरी वाटतं कोणी उत्तर देऊ शकलं नसतं. परमेश्वर सर्वज्ञ आहे. स्वामी चक्र सर्वज्ञ आहे. स्वामींनी कोणत्याच उपभोगासाठी ते देह धारण केलेलं नाही आहे. ते फक्त जीवाचा उद्धार करण्यासाठी धारण केलेले. उपभोग घ्यायचा असता तर एकही दिवस स्वामी चक्रांनी गुजरात राज्याचा उपभोग घेतलेला नाही, आपल्याला कळेल. हरिपाळाला पूर्वीच्या सर्व गोष्टी विचारल्या. तुम्ही मला लग्न आल्यावर कोणता उपदेश केला होता? तुम्ही मला लग्नानंतर कोणता धर्म सांगितला होता? त्याची आचार विचार नियमा काय? त्याचा उपदेश काय? मला सांगा. आता विचार करा. परमेश्वर आहे सर्वज्ञ, ज्याशी त्रिकाळ ज्ञान, सर्व ज्ञान आहे परमेश्वराला. काही कमी परमेश्वराचं सर्वच आहे. त्याला कोणती अडचण येणार आहे? जे जे प्रश्न विचारले, प्रत्येक जीवाचं प्रत्येक कर्म परमेश्वराला कळतं हो. आपण बसलेल्या इतके लोक, आपण केलेले कर्म परमेश्वर पाहतात, देवता पाहतात. जीव आर्जक देवता फळदाती चैतन्य वापरते परमेश्वर विचार. जीवाने आर्जकत्व करावं, परमेश्वराने फक्त त्या जगामध्ये उद्धार करावा आणि देवतेने त्याचं फळ द्यावं. हे या जगाची रीत आहे. आणि त्याला काय कोणत्या प्रश्नाची कमी आहे? असं त्रिकाळ ज्ञान त्याला आहे. त्याला कोणती अडचण आहे? सर्व गत श्रुती काय सांगितलं, कुठं गेलते, कशा करता गेलते, सर्वच्या सर्व आठवणी आमच्या हरिपाळाने त्यांना सांगितले. जेथे वधू प्रसन्न आली, कमलाईसाला विश्वास वाटला की हा माझाच नवरा आहे. कमलाईसाला गॅरंटी झाली. त्यांना समाधान झालं. जीवनात हेच महाधन आहे. प्रसन्न वृत्ती मिळाली, निर्मळता आली घरात. मधुर वाणी आवांचकत्वे अंगामध्ये यावी ती आली गृहलक्ष्मीच्या. थोरांचा ठेवावा आधार, उद्यमशीलता अंगी यावी. काय काय सांगितलं होतं त्यांनी? लग्न आल्यावर आपल्या पत्नीला लग्न आल्यानंतर की जिथं वधू असेल ते समाधान पाहिजे. जीवनात हेच महाधन आहे. प्रसन्न वृत्ती पाहिजे, निर्मळता घरामध्ये पाहिजे, असूया म्हणजे भांडण घरामध्ये नसावं, मधुर वाणी जीवावर असावी, खराब वाणी नसावी, मधाळ असावं, सकळाची मनी राखावी. जी सून आली ना तिने घरात जितके व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींचे मन खुश करण्याचं काम करावं. अंगी अवंचकता व्हावी, कोणताही स्वार्थ तिच्या अंगी नसावा. सूनबाईचे धर्म हरिपाळाने पूर्वीच्या आपल्या पत्नीला सांगितले होते. तेच धर्म आमच्या स्वामींनी जसेच्या तसे त्या कमळाईसाला सांगितले. वृद्धांची कदर करावी, घरातल्या म्हाताऱ्यांची कदर करायला पाहिजे. दुःख स्वतःची वेचावे, स्वतःवर दुःख आलं ते स्वतःच वेचायचं. धर्माची खास धरावी, धर्मावर आशा ठेवायची. सर्व जेवढ्या गोष्टी त्या कमळाईसाने हरिपाळाला विचारल्या आताच्या, त्या सर्व जुन्या आठवणी या हरिपाळाने तुमच्या त्या सर्व कमळाईसाच्या समोर उद्धृत केल्या. सांगे सर्वज्ञ श्री चक्रपाणी, सत्य निवेदन करून बोलले. जसं तर तसं कथन केलं. मग मात्र सर्व दुनियेला गॅरंटी झाली की हा फक्त हरिपाळच आहे.
पटली खून, पत्नीला पटली खून, सर्व दुनियेला पटली. ज्या नाही त्या खुना पत्नीने त्या हरिपाळाला विचारल्या, कमलाईसाने त्या हरिपाळाला विचारल्या. सर्व खुनांचे उत्तर हरिपाळाने दिल्यानंतर तिला वाटलं की हा माझाच पती आहे, हा दुसरा कोणी नाही. लहानपणीचं खेळणं विचारलं हो. कमलाईसाने विचारलं, तुम्ही लहानपणी काय खेळत होते ते कुठं आहे? आता कमलाईसा यायचीच आहे घरात. त्याच्या आधीचा प्रश्न कमलाईसाने हरिपाळाला विचारलाय की खेळणं होतं ते कुठं आहे? त्यांनी सांगितलं, अमक्या अमक्या गोखल्यामध्ये अमक्या ठिकाणी ठेवलेला. परमेश्वर आहे तो, काय त्याला माहित नाही. आणि मग माधन मातेला ऐकल्यानंतर आनंद झाला. आनंद झाल्यानंतर तिने ते लेणं, ते खेळणं आणलं आणि कमलाईसाच्या हाती दिलं. ज्या ठिकाणी जसं पाहिजे त्या ठिकाणी तसंच होतं होते. हा दुसरा आहे, हरिपाळ नाही. परंतु हरिपाळाच्या पूर्वीच्या जसेच्या तशा आठवणीच्या आठवणी त्या हरिपाळाने सांगण्याचा त्यांना हे केला. आणि म्हणे, आता हा माझा प्राणेश्वर, हा माझाच प्राणेश्वर आहे, हा माझाच पती आहे. पण तरीही तिचा पती नाही. आपण ऐकताय, पण परमेश्वराने अवतार धारण केलेला आहे. आणि परमेश्वर जेव्हा अवतार धारण करतो ना, तो सकळही देह धर्म जीव धर्म स्वीकारते. जशीचे तसे त्याचे कर्म धर्म स्वीकार करतात. परमेश्वर या मनुष्य जन्मात येतात, फक्त अंगीकार करतात. त्यांना सर्व माहीत आहे. आणि असा असलेला अवतार त्यांनी सर्व स्वीकार केलं. त्यांनीच घेतले शरीर. आणि त्या कमलाईसाला वाटायला लागलं की माझाच पती परत जिवंत झाला. अंगामध्ये असलेलं विकल्पाचं जे काहूर, शंकेचं जे काहूर होतं ते काय झालं, नष्ट. तिने महाराणीला सांगितलं. महाराणीने विशाल देवाला सांगितलं. आणि त्यांच्या मनामधला जो संशयाचा घर होतं, संशयरूपी जागा होती, ती संशयरूपी जागा नष्ट झाली. संशयाचं धुकं सर्व मनात गेलेलं होतं, ते संशयाचं धुकं दूर गेलं. आणि नेहमीप्रमाणे प्रतिदिनीप्रमाणे त्या हरिपाळाचं व्यसन होतं. राजमहालातून निघाला की तो जायचा द्यूत खेळायला. पहिला हरिपाळ द्यूत खेळायला जायचा. या दुसऱ्या हरिपाळाने ज्यांनी प्रवेश केला आमच्या छत्रपाणी अवताराने, त्यांनीही ते द्यूताचं व्यसन स्वीकार केलं. गेले, खूप द्यूत जिंकून घेतलं. परमेश्वराला हरवता या जगात कोण? परमेश्वराला हरवावं अशी कोणाची ताकद आहे? प्रत्येक वेळेस त्या दूतामध्ये तो हरिपाळ जिंकत गेला. आणि जिंकल्यानंतर तो काय केला, गरिबाला दान करत गेला. वापस एकही जिंकलेलं द्रव्य हरिपाळाने घरी आणलं. असं 1-2-4 दिवस चाललं. मग काय झालं, एका दिवशी त्या हरिपाळाला हरण्याची प्रवृत्ती झाली. म्हणजे त्या देवाला हरण्याची प्रवृत्ती आली. या दूतामध्ये आज हरायचं, परमेश्वराची प्रवृत्ती इच्छा आहे, तो हरूही शकतो. आणि गेला, खेळायला लागला. खेळता 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 खूप द्रव्य जवळचं हरला. मग आता द्रव्य संपलं. द्रव्य संपल्यानंतर जे जुवारी होते ते म्हणत होते, तू पहिले द्रव्य ठेव आणि मग खेळ. तुझी काय गॅरंटी, तू मोठा माणूस आहे, तू राजवाड्यात चालला असेल, आम्हाला आमचं कर्ज भेटणार नाही. नाही नाही म्हणून मला खेळायचं. तुमचं कर्ज दिल्याशिवाय मी आंघोळ सुद्धा करणार नाही. एकही तुमची पैपई चुकवल्याशिवाय मी जीवनात काहीच करणार नाही. काय करावं? हरता 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 इतका मोठा कर्जबाजारी झाला जो होऊ नये. एक
एक निमित्त पाहिजे होतं, या हरिपाळाला गुजरात सोडायचं. आणि ते निमित्त त्यांनी काय केलं की ते दूत हरल्या गेले. खूप कर्ज झालं आणि शेवटी जास्त कर्ज झाल्यानंतर ते जुवारी काय म्हणतात, बाबा रे दूध खेळतो, पण पहिलं कर्ज तुला काय करावं लागेल, चुकवावं लागेल. चुकवलं तर तुला दूध खेळता येईल, नाही तर खेळता येणार. मी तुम्हाला काय कर्ज चुकून देतो. नाही नाही म्हणे, तू तुझ्यासोबत जाऊ आम्ही दरवाजापर्यंत. तू राजवाड्यात गेला की कोणाची ताकद आहे तुला बोलायची? तू तर मालक आहे, राजा आहे, आम्हाला ते काही घेणं नाही. आम्हाला कर्ज पाहिजे. आमचं कर्ज तुझ्यावर झालेलं आहे, ते कर्ज आम्हाला पाहिजे. काय हरकत नाही, चला माझ्यासोबत. महालापर्यंत गेले. महालापर्यंत ते जुवारी बाहेर थांबून गेले. हरिपाळ आपल्या पत्नीच्या महालात गेला, जिचं नाव कमलाईसा होतं. त्या कमलाईसाच्या महालात गेला आणि तिला म्हणतो, काय सांगू, आज मी दूतामध्ये गेलो. दूतामध्ये खूप कर्जबाजारी झालो आहे आणि ज्यांचं कर्ज आहे ते बाहेर उभे आहे. त्यांचं कर्ज द्यावंच लागणार आहे मला. मग मी त्याच्याशिवाय आंघोळ करणार नाही, देवपूजा करणार नाही, काहीच करणार. मी असा पण घेतलाय त्यांच्याशी की जोपर्यंत तुमचं कर्ज चुकवत नाही तोपर्यंत पाणी सुद्धा पिणार नाही. मग काय पाहिजे तुम्हाला? म्हणे तू जे माहेरून अलंकार आणलेले आहे, माहेरचे जे दागिने आणलेले आहे ते मला दे. ते मोडतो, मी कर्ज चुकवतो आणि जेव्हा पैसे येतील तर याच्यापेक्षा चांगले दागिने तुला करून देईल. सांगा, पूर्वीचा धर्म, पूर्वीचा मनुष्य, पूर्वीचा व्यसनी माणूस हरिपाळाच्या पत्नीने विचार करायला पाहिजे. कमलाईसाने विचार करायला पाहिजे. काही विचार केला नाही आणि कमलाईचा म्हणते, काय करा, हे माझ्या माहेरचं आहे, मला माहेरच्या लोकांनी दिलं आहे, हे माझ्या आई वडिलाची आठवण आहे, हे मी प्राणाच्या पलीकडे जपणार आहे, हा माझा माहेरचा ओलावा आहे, हा माझा मातृप्रेमाचा सुगंध आहे. द्रव्याची आसक्ती तिला झाली आणि तिने काही दिलं, मी देणार. एक विचार करा, या घटनेच्या माध्यमातून माणसांनी, बायांनी विचार करायची गोष्ट. एखादा व्यसनी माणूस आहे, दारू पिणारा आहे, जूग खेळणारा आहे, सट्टा लावणारा आहे, जुगार खेळणारा आहे. एखादा व्यसनी माणूस जर घरी आला आणि पत्नीजवळ पैसे आहेत आणि पत्नीला जर द्रव्य मागितलं आणि तिने नाही दिलं तर तो वापस जाईल का? विचार करा तुम्ही. एखाद्या दारूच्या माणसाचंच घ्या, एखादा दारू पिणारा माणूस घरी आल्यानंतर जर तुम्हाला पैसे मागितले आणि तुम्ही नाही दिले तर तो म्हणून जाऊ नाही तर चाललो मी. तुम्हाला झोडपल्याशिवाय राहणार नाही, मारल्याशिवाय राहणार नाही. साधी गोष्ट आहे. ज्याला व्यसन लागलेलं आहे त्याची कंडिशन अशी आहे. आणि हिने हा विचार करायला पाहिजे होता की इतक्या प्रेमाने मागतो आहे आणि नाही म्हटल्यानंतर गप्प बसून गेला, उदास झाला. ते द्रव्य नाही दिलं तर उदास झाला. आरोग्यना वर्जनी, तोंड धुतलं नाही, काही नाही. ऋण जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत त्यांनी गोपाळाची आण, तो अन्न घ्यायचा हमेशा. मी हे केलं तर ठीक आहे, नाही तर मला गोपाळाची आण. ऋण दिल्या वाचून मी काहीही करणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. पत्नीचा आणि पतीचा झालेला वाद. आता त्यांनी बापाला मागायला पाहिजे होतं, बापाने दिलं असतं, पत्नीलाच का मागितलं? विचार करायची परिस्थिती आहे. बाप तर खूप मोठा श्रीमंत आहे ना, राजा आहे एक, पण नाही. त्याला माहित होतं की या पत्नीने
अशा प्रकारचं जरी 7 फेरे मागितले आहे तर प्रत्येक जीव स्वार्थपर आहे हे दाखवून दिलेलं आहे. कोणी कोणासाठी नाही हो. एक कर्मबंधनाच्या नात्याने हे नातं जुळलेलं आहे. पण जेव्हा काही आपल्यावर येते ना तेव्हा कोणी कोणाचं नसतं. हे इथे सिद्ध होऊन गेलेलं आहे. आणि ही जी भानगड आहे हे विशाल देवापर्यंत गेली. विशाल देवाला कळालं की आपला मुलगा काही न खाता पिता न आंघोळ करता झोपून राहिलाय, उठलाच नाही, उदास झालेला आहे. विशाल देव त्वरित त्याच्या महालात गेले. बापाचं प्रेम मुलाविषयी आले, पुत्राला समजवलं. अरे तू कर्ज केलं, एवढंसं कर्ज, एवढ्या कर्जासाठी तू असा रुसला. अरे हे जी संपत्ती जोडलेली आहे ही कोणासाठी आहे? या संपत्तीचा मालक कोण आहे? तिने नाही दिलं, काय फरक पडला? तेवढ्यासाठी तू जीवनात निराश झाला. अरे हे सर्व तुझा आहे. किती मोठा उदार मनाचा राजा. ही सर्व संपदा तुझी आहे, तुझ्यासाठी हा राजवैभव आहे, हे धनकन तुझ्यासाठी आहे. अरे माझा जीव तुला अर्पून टाकेल. काय करतो या विषयाला? परंतु मनात आलं ती गोष्ट शक्य नाही. मग त्या विशाल देवाने काय केलं, सगळ्या लोकांचं द्रोण देऊन टाकलं. तेव्हा कुठं हा उठला आणि उठल्यानंतर आंघोळ वगैरे केली, पण निराशाने ग्रासला. त्याच्या हरिपाळाच्या अंतःकरणावर परिणाम झाला. आता या घरात राहायचं नाही, या राज्यात राहायचं नाही, या राज्याचा त्याग करायचा. असा नाना प्रकारचा विचार तो करतोय. मग काय करायचं, काय करायचं? मग त्यांनी ठरवलं की आपल्याला राम यात्रेला जायचं. राम यात्रेचा नियम केला. 1 महिना निघून गेला. हरिपाळ जेवण करत नव्हता. दररोज एक पदार्थ सोडायला लागला. शरीर कृश होऊन गेलं, बारीक होऊन गेलं. राजाचा मुलगा, कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, पण शरीर काय झालं, कृश झालं, उपवास आला. नाना प्रकारचं समजवण्यात आलं, हरिपाळाला सांगण्यात आलं, पण त्यांचा मनातला अटळ हेतू की मला राम यात्रेला जायचं. राम यात्रा म्हणजे रामटेक. गुजरात भरवस करून त्यांच्या अंतःकरणात अशी इच्छा झाली की राम यात्रेला जायचं. शेवटी राजा खिन्न झाला. पोरगा आहे, अरे तू अशी मागणी करतो आहे, असा धोक्याचा आग्रह करतो आहे. अरे आपले आत्मघातकी राजे महाराष्ट्रात वर्तन करतात. तुम्हाला सांगितलं होतं शिंगणदेव राजा. या शिंगणदेव राजाने गुजरातवर स्वारी केली होती आणि त्रिमल्लाला काय केलं होतं, मारलेलं होतं. आणि आता परत तू म्हणतो की मला महाराष्ट्रात जायचं आणि रामटेकला जायचं. अरे आत्मघातकी युवराज आहे तू आमचा. आमचे वैर तिथं आहे, प्राचीन आहे. मराठे आक्रमण करतील, आमच्यावर आक्रमण करतील. तरी तो म्हणे मला रामटेकला जायचं. तुम्ही हा म्हणा नाही म्हणा, मला कुठे जायचं, राम यात्रेला जायचं. अरे शत्रू आहे तिथं. गुर्जर देश पहिलेच संकटात सापडला आहे. काय करावं? आपण असं करू, तुझी इच्छा आहे ना, तू कबूल केलाय ना, आपण रामटेकला जायचं. तर आपण काय करू, पुरोहिताला पाठवू. पुरोहित म्हणजे एखादे ब्राह्मण वगैरे, त्यांना पैसे देऊ आणि ते राम यात्रेच्या ठिकाणी जाऊन ते क्रिया करून येते. पूर्वीचे राजे लोक पुरोहिताद्वारे क्रिया करायचे. युवराज म्हणतो, सुंदर उत्तर दिला युवराजाने, म्हणजे हरिपाळाने. शेवके पुजावे,
सेवक लोकांनी पुजावं आणि मोक्ष त्या प्रभूशी व्हावा, असं कुठं आहे का? तो मोक्ष प्रभू देईल का? मला त्याचा काय फायदा? पुरोहितांनी क्रिया करावी, पुरोहितांनी भक्ती करावी. जर असं जर असतं तर आज आमच्या स्वामींचं आचरण श्रीमंत लोकांनी पैसे देऊन कोणाकडून हे आचरण करून घेतलं असतं. पैसे दिले असते, अरे बाबा तुला पाहिजे तेवढे पैसे घे, फक्त हा स्वामींचा आचार तू करून टाक, मला मोक्ष मिळवून जाईल. होईल का? असं होणारच नाही. तुम्ही जेवढे दुसऱ्याचं पोट भरेल का? नाही भरणार. ज्याचं त्यालाच खावं लागणार. मला त्याचा काय फायदा? त्यानंतर ते पुण्य मिळेल. हा मद न परवडे सौदा. हरिपाळ हा सौदा मला परवडत नाही. माझा भाव अंतकरणी उठला आहे आणि मी पूजा दुसऱ्याला सांगू शकत नाही. तुम्हाला जर मला हे असेल तर मी रामटेकला जाईल. परस्परे व्यवहार त्यालाच म्हणतात. अरे मन गेले इच्छा भोजनाशी, उदाहरण दिलं आहे त्याने. आपण बसलेल्या सर्व आपलं मन इच्छा भोजन करायचं झालं. आपल्याला काय जे आवडतं ते तयार करायचं आणि भोजन करायचं, आणि ते भोजन आपण नाही खायचं. सेवकाला म्हणायचं की तू खाऊन घे. नोकऱ्याला म्हणायचं हे मला जिलेबी आवडते, बासुंदी आवडते, हे तू खाऊन घे. खरंच तुम्ही तृप्त होसाल का? तशी गोष्ट आहे. मी उल्लेख केलेला आहे. मलाच जावं लागेल रामटेकला. तुम्ही कितीही कोणाला पाठवलं तर मला त्याचं काही गोष्ट लागणार नाही. जे आपणाशी आवडे ते सेवका सांगणे न घडे. आपल्याला आवडलेली गोष्ट सेवकाला आपण सांगू शकत नाही. पितृप्रेम तरी सेवकाकडे सोपवाल काय? पितृप्रेम असलं तर सेवकाकडे सोपवसाल का? नाही सोपवणार. जे ते आत्मा आहे सहस्र वर्ष तपचारण विश्वामित्रे केले आचरण, त्या राजाने सेवकजन कान धाडिले तापे. विश्वामित्र होऊन गेला. सहस्र वर्ष विश्वामित्रांनी 1000 वर्ष तपाचं आचरण केलं. विश्वामित्र राजा होता हो मोठा. राजा असून त्याने 1000 वर्षाचा तप सर्व एका पायावर करून तपश्चर्या केली. विश्वामित्र बनला. त्याला जर तप पाहिजे होतं तर त्यांनी सेवकाला का सांगितलं नाही? पैसे का दिले नाही? हे पैसे घेऊन तू तप कर. असं कुठेही नाही. ज्याला लागलं त्यांनीच करावं. म्हणून अशा प्रकारचं आम्ही जाणार. तुम्ही हा म्हणा का नाही म्हणा, आम्ही रामटेकला जाणार म्हणजे जाणार असा जो आग्रह आहे हा हरिपाळाने पक्का धरलेला आहे. आणि तुम्ही जर मला जाऊ दिलं नाही तर गोपाळाची यार. तुम्ही मला जाऊ दिलं नाही तर इथं मी सर्वस्व देहत्याग करून टाकेल. मला गोपाळाची यार नाही. हा माझा नित्य आहे. पित्याच्या समोर संकट आलेलं आहे. पित्याला मोठा प्रश्न पडलेला आहे. पित्याच्या हृदयाच्या वेदना होत आहे. जो पिता आनंदी झाला होता, मुलगा जिवंत झाला म्हणून, आणि आपलाच मुलगा आहे हे त्याला आता कळालं. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या वेदना उद्भवल्या. त्याच्या किती मोठ्या वेदना उद्भवल्या. आणि पित्याच्या हृदयाच्या वेदना जाणल्यानंतर पिता काय होतो, काय हरकत नाही, याची जाण्याची तयारी करा. रामटेकला जाण्याची तयारी करा. ठीक आहे. ऐकलं. मालन माता रुदन करायला लागलं. कारुण्य प्रगटलं. गैवरलं मन. मातृचरण त्यांनी स्पर्श केलं. हरिपाळाने मातेने उठवलं. कुशीत घेतलं त्या राजकुमाराला. आनंदाचा करुणेचा पूर आला त्यावेळेस. माता म्हणाली, हे राजेसा
तू मनोरथ कसा केला रे हा? या मनोरथाला काही अर्थ आहे का? जसा राम वनवासात गेला तशा प्रकारचा हा प्रसंग झाला. दशरथाचं वचन पालन करण्याकरता श्रीरामाचं गमन झालं. 14 वर्ष वनवास त्याने भोगला, आज्ञा पाळली आणि रामायण दिलं सोडून. आणि अशा प्रकारचं दशरथाला व्याधी आली. त्यांनी राम राम करून प्राण्याचा त्याग केला. मातृदेवो भव पितृदेवो भव, असा विपरीत भाव तुझ्याकडे कसा असला बाळा? तुला कसा काय सुचला रे? श्रावणाची भक्ती. माता पिता कावळमध्ये घेऊन चालला तीर्थाला. त्याला पुण्य बर्व लागत होतं, परंतु योगायोग तुम्हाला माहित आहे की त्या श्रावण बाळाचाही अंत झाला. त्या मातेने प्रदक्षिणा घातली आणि सर्व तीर्थचरण सांग केलं आणि दूरदेशी जणू उदास झालेलं मन विस्कळीत झालं आणि गुरुदेव देशाचा हरिपाठ. आता घर सोडतोय. ज्याच्यासाठी उपभोग घ्यावा असं आपल्याला वाटत असेल की त्या देहामध्ये प्रवेश केला राज्य भोगण्यासाठी, त्या हरिपाळाने एक दिवसही राज्याचा उपभोग घेतलेला नाही. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली आणि तो अशा प्रकारे मातृचा उतंबळा पाहून तो निघालेला आहे. पत्नीचे डोळे भरून आलेले. आपण अलंकार दिलेली. एका भजनात म्हटलं, किवाने दी अलंकार म्हणून मीच माझा घात केला. हरिपाळा निजनाथा राम यात्रे नेम केला. त्या कमळाईशाला काय माहित हो? एवढं मोठं पुराण घडेल, एवढं मोठं महाभारत घडेल, त्या कमळाईशाच्या नसुद्धा एका शब्दाने एवढं मोठं महाभारत घडून गेले. आणि ती डोळे भरून पाहते, पश्चातापाने दग्ध झालेली. मला काय विपरीत बुद्धी आली. अलंकार मला जरी बाहेरून आणले होते, पण अधिकार तर पतीचा आहे. जेव्हा अलंकार दिल्या जाता मुलीला आणि अलंकार मुलीला दिल्यानंतर मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा त्या अलंकारावर अधिकार कोणाचा असतो? सासरवाडीचा असतो की माहेरचा असतो? सासरवाडीचा असतो. पण बाबांनो काही विचार केला नाही, कोणताच विचार केला नाहीये कमलाचा. परंतु जेव्हा काही गोष्टी अशा जीवनात आहेत की जेव्हा पश्चाताप येतो ना तेव्हा वेळ शिल्लक नसते. पश्चाताप येतो पण वेळ निघून गेली राहते. वेळेला जीवनामध्ये खूप मोठं महत्व देवाने दिलेलं आहे. ज्या वेळेचं त्यावेळेची ती क्रिया त्याच वेळेस झाली पाहिजे. आणि जर ते नाही झाली तर नंतर त्या क्रियेचा योग कधी येत नाही. फक्त पश्चाताप अंतःकरणात राहतो आणि हा पश्चाताप आपल्याला अंतःकरणात आयुष्यभर पश्चाताप करायला लावतो. असा पश्चाताप या कमलाईसाच्या अंतःकरणात झाला. तिला विपरीत बुद्धी आली. अलंकाराच्या भावनेच्या माध्यमातून अभागिनी आहे म्हणे मी. दुष्यंत शकुंतलेचा विरह जसा झाला तशा प्रकारचं तिचं दुर्दैव. हेम मृगाच्या लोभाने, सुवर्णाचं हरिण राहतं याच्या लोभाने सीतेला रामाचा योग घडला. आग्रह घेतला तिने लक्ष्मणाला, आपल्या रामाला, की मला ते सुवर्णाचं काय पाहिजे, हरणाची कातळ्याची चोळी पाहिजे. सुवर्णाचं हरण नसतंच, सुवर्णाचं हरण नसतंच. आतापर्यंत कुठंच सापडणार. परंतु हिला दिसलं, तो आग्रह घेतला
आणि आग्रह घेतल्यानंतर त्या जानकीला रामाचा वियोग सहन करावा लागला. मातेला वंदन केलं, विशाळ देवाला वंदन केलं. 3 वेळा कमळाईसाला अवलोकन पाहिलं. त्या कमळाईसाला 3दा पाहण्यात आलं की ही एकदा तरी माझ्याकडे पाहिजे. पान बायांची गाय किती निष्ठुर आहे. झालं, भांडण झालं, मिटून टाकायला पाहिजे, पण तिने एकदाही हरिपाळ देवाकडे पाहिलं नाही. 3दा त्यांनी पाहिलं. 3 वेळा अवलोकन पाहिलं कमळाईसाला, पण एकदाही पाहिलं नाही. मालन माता धरणीवर पडली. माता आहे, हात जोडून विनंती करते, आगा आहे देवा, माझ्या मुलाला सुखरूप वापस आण. माझ्या मुलाला सुखरूप जसा देताय तसं वापस आण. जसं सीता शोधण्याला हनुमान सापडला, तसं माझा मुलगा शोधण्यासाठी कोणीतरी पाठव, सुरक्षित वापस आण. माझा कुमार माझा गोळा आहे. अशा नाना तऱ्हेच्या दुःख मालन माता करते आहे. अवघ्या देवतेला नवस केला. गुजरातमध्ये जेवढ्या देवता होत्या सर्व देवतेला या मालन मातेने नवस केला की माझा मुलगा सुखरूप वापस यावा. राम यात्रेला जाणं काही वाईट गोष्ट नाही, परंतु त्या काळात एकमेक राज्य एकमेकाच्या विरोधात होते आणि हा हरिपाळ जर जातो आहे राम यात्रेला तर नक्कीच सिंगनदेव राजाने यांच्यावर हल्ला केला असता आणि हल्ला करून यांचा वध केला असता हे त्यांना माहीत होते. मग तिने काय केलं, हळूहळू एक पदार्थ वर्ग केला. मालन देवी, पण तिला घरात ईश्वर अवतरले हे काही कळालं नाही. आपल्या घरात देव आलेला आहे हे मालन मातेला कळालं नाही. पुत्ररूप बुद्धीने ती आपलं कार्य करते आहे. कसं कळालं नाही, उदाहरण सुंदर दिले. यशोदेशी नाही कळालं. नाना दैवते नवसली तिने, कृष्ण देवतेचा मालक आणि कृष्ण तर देवतेचा मालक. मातेला माहित नाही. एकदा श्रीकृष्ण चक्रवर्ती लहानपणी खेळत होते. खेळता खेळता रांगेत बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर बाहेर माती होती. लहान मुलं माती खात असतात. यांनी माती खाल्ली. शेजारच्या बाईने सांगितलं, पर तू यशोदे तुझा कृष्ण काय करतोय, माती खातोय. यशोदा पळत आली, एक गालक मारली, तोंड उघड, तू माती खाल्ली. श्रीकृष्णाने तोंड उघडलं, पुरं ब्रह्मांड तिच्या त्या श्रीकृष्णाच्या तोंडात दाखवून गेलं. अरे बंद कर बंद कर बंद कर. पण तिला हे कळालं नाही की हा ईश्वर अवतार होती. माताच, मातेचं प्रेम मातृत्वापुरतं राहतं. तसं मालन मातेचं प्रेम त्या मातृत्वापुरतं होतं आणि तिला मालन अज्ञानबाई होती. तिचा कुमार पुत्र ईश्वर अवतार असावा हे तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. एक उदाहरण दिलं जातं दत्तात्रय महाराजाचं. अनुसया पतिव्रता आहे आणि अनुसया प्रतिव्रता आहे सर्व जगाला माहीत आहे. सर्व जगाला माहीत आहे. त्रिदेवा बालक तुम्हाला माहीत आहे. थोडक्यात कथा त्यांनी सांगितलेली आहे की लक्ष्मी पार्वती सरस्वती या ठिकाणी हट्ट केला की ती अनुसयेचं पतिव्रता पण तुम्ही नष्ट करत यावं ब्रह्मा विष्णू महादेवाला. ते खाली आले, गारा केल्या. गार राहते ना नदीत, पांढऱ्या पांढऱ्या गार राहतात, त्या गार घेऊन आले आणि त्यांना सांगितलं अनुसयेला की आम्ही येत नाही तोपर्यंत याचा भात करून टाका. तिने उघडलं तर गारा होत्या. अनुसयेला कळत नव्हतं की माझा मुलगा दत्तात्रय महाराज
परमेश्वर अवतार आहे. काय करावं काय करावं. आपल्या पतिव्रते धर्मभंग होण्याची पाळी आली. पातेला घेतलं, पातेल्यात पाणी टाकलं, पाण्यात गारी टाकल्या, खालून जाळ लावला. जाळ लावला आहे, गाडी टाकलेली आहे, वरून झाकण ठेवलं. इकडं बसली दुःख करत. कसं आहे, गाडीचा भात होणं अशक्य गोष्ट आहे. आमचे दत्तात्रय महाराज रांगत रांगत आले आणि झाकण बाजूला केलं आणि कृपा दृष्टीने अवलोकन केलं. तिला काही कळालाच नाही हा प्रकार. गाडीचा काय झाला, भात झाला. अनुसयेवर आलेलं संकट दत्तात्रय महाराजांनी निवारण केलं. पण अनुसयेला नाही कळालं की हा आपला जो मुलगा आहे सैन्य ऋषी हा एक परमेश्वराचा अवतार आहे. यशोदेला नाही कळालं की हा एक परमेश्वराचा अवतार आहे. मातेला नाही कळालं की हा एक परमेश्वराचा अवतार आहे. मातेचं प्रेम फक्त पुत्रापुरतंच राहतं. कोणत्याच गोष्टीचा ते पुत्र सोडून विचार करत नाही. तिला नाही कळालं. सर्व देवतेचा शासक दत्तात्रय महाराज आहे. सर्व देवते ज्याच्या अधीन आहे असा असलेला परमेश्वर अवतार तिचा मुलगा आहे. देवता ज्याचा सेवक आहे असा हरिपाळ हा ब्रह्मांड नायक आहे. तो काही हरिपाळ नाही, मी पहिलेच सांगितलं. त्याच्यातही विचारदेव हरला. सर्व काही शोधलं तरी त्याला कळालं नाही. शेवटी म्हणतो माझा पुत्रच आहे. आणि एक नियम आहे, जो जन्माला आलेला जीव मेल्यानंतर परत कधीच त्या देहात अशक्य आहे येणं. यांनी खूप शोध घेतले, विद्यावंत करू शकतो हेही शोधलं, पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडलं नाही. परंतु तो दुसरा कोणी नसून एक परमेश्वर अवतार होता, ब्रह्मांडाचा नायक, या सृष्टीचा मालक होता. तो त्याच्यामध्ये माता न जाणे, मातेला काय माहिती आहे, म्हणून देवतेची विनवणी करते. म्हणून माता देवतेची विनवणी करते. त्याची विनवणी करायला पाहिजे, पण तिला कळालंच नाही की माझा पोरगा परमेश्वर आहे. त्या आधीच चरणी ओळखत होत्या. त्या देवता आधीच परमेश्वराच्या चरणी ओळखत होत्या. चरणीमध्ये धूळ होती ती साफ करत होत्या. अशा प्रकारच्या 81 कोटी 1,10,10 देवता परमेश्वराच्या सेविका आहेत. परमेश्वराच्या जवळ त्या रात्रंदिवस सेवा करतात. आणि त्यांची तुम्ही विनंती करता परमेश्वरासाठी. तर हरिपाळ तर परमेश्वर आहे. पण तिला कळालं नाही, मातेला ते कळालं नाही. मुळी ती या रामयात्रा नव्हती. काही देवाला रामयात्रेला जायचं होतं, तो तर परमेश्वराचा मालक, अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे हो परमेश्वर. तो काय करून रामाच्या भेटीला जाऊ, रामच त्यांच्या चरणाजवळ येत असतो. अशा प्रकारची मुळीची ती रामयात्रा नव्हती. त्यांना काय करायचं, त्या ठिकाणी अवतार धारण करून महाराष्ट्रात यायचं होतं. आणि ती यात्रा होती उद्धार यात्रा. ती यात्रा काय होती, जीवाचा उद्धार करावा. महाराष्ट्रातले जीव झपाटी आणि दुःखामध्ये व्यस्त झालेले होते. महाराष्ट्रामध्ये चांगल्या माणसाला किंमत नव्हती. अशा प्रकारचं दुफळ माजलेलं होतं. आणि ते त्या आमच्या स्वामी चक्रधरांना दूर करायचं होतं. आणि म्हणून ती जी यात्रा होती ती उद्धार यात्रा होती. ती रामयात्रा नव्हती, उद्धार यात्रा होती. फक्त निमित्त साधलं रामयात्रेचं, योजना केली रामयात्रेची. पायी परिवार त्यांनी काय केला, या हरिपाळासोबत हजारो सैनिक गेले. हा जातोय ना महाराष्ट्रात, जातोय रामयात्रेला. 1000 ते हजारो सैनिक, शस्त्रधारी, घोडे वगैरे सर्व गेलं. त्याला राजेशाही थाट म्हणतात ना, त्या थाटानुसार या पित्याने त्या हरिपाळाला यात्रेची व्यवस्था केली. बसण्यासाठी घोडा दिला. सर्व गावातून मिरवणूक, नगरातून मिरवणूक निघाली की राजा हा राम यात्रेला जातो आहे. आणि मार्गाला लागले. गुजरात त्यांनी आज सोडले. ज्या हरिपाळाने ते पूर उठवलं, त्या हरिपाळाने आपला उद्देश साधण्याकरता आज गुजरात राज्याचा त्याग केला.
चालता चालता यात्रा चालता चालता गुजरात संपेपर्यंत त्यांचा काय नियम होता की ज्या ठिकाणी मुक्काम झाला त्या ठिकाणी अर्धे सैन्य वापस पाठवून द्यायचे. तुम्ही जा आणि वडिलांना सांगा आमची यात्रा काय चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. अशा प्रकारे त्या राजा युवराज सोबत असलेले जे सैन्य आहे ते दिवसेंदिवस काय होत चाललं, कमी होत चाललं. आणि प्रभू कुठं रामटेकला गेला, हो कुठं प्रभू कुठं रामयात्रेला गेला, तो निघाला रुद्रपुराला. रुद्रपुराला जायचं होतं, गोविंद प्रभू बाबाच्या भेटीला जायचं होतं त्या हरिपाळाला. आणि तो हरिपाळ डायरेक्ट त्या रामटेकचा रस्ता सोडून रुद्रपूरच्या रस्त्याने निघाला म्हणजे भोजराज. भोजराज असं आपल्याला गोष्टी सांगतं. असं लीळा वैभवात जो वैभव जे आहे ते या 3ऱ्या अध्यायामध्ये हरिपाळाची रथयात्रा आपण ऐकली. असा 3रा अध्याय आपला संपलेला आहे. आपण आता 4था अध्याय सुरुवात करणार आहे. सांगायचं तात्पर्य देवाने आपल्यासाठी किती त्रास घेतला. परमेश्वराला कोणत्याच गोष्टीची काहीच कमी नाही, परंतु आपण पतित आहे, आपण जमिनीवर पडलेलो आहे, आपल्याला 1 पैशाची किंमत नाही. आणि ते पतिताचा अवतार आपल्याला जमिनीत उठवतोय. जमिनीवर उठा, सावध व्हा, नाहीतर उद्या तुम्ही नरकाच्या लाईनलाच असाल. म्हणून तो अवतार गुजरातमधून महाराष्ट्रात आला. विचार करा, गुजरात राज्य उदारवादी ज्यांनी आपल्याला एक हरिपाळ नावाचा म्हणजे चक्रधर नावाची वस्तू महाराष्ट्राला देऊन टाकली, परंतु महाराष्ट्राला हा हरिपाळ सांभाळता आला. शेवटी हा हरिपाळाचा झालेला चक्रधर बेलापुराहून उदास होऊन महाराष्ट्र सोडून गेलेला. तुम्हाला चांगल्या माणसाची कदर करता येत नाही, चांगल्या अवताराची कदर करता आली नाही. म्हणून तोच अवतार उदास झाल्यानंतर बेलापुरून महाराष्ट्र सोडून गेलेला आहे. गुजरातने आपल्याला रत्न दिलं, रत्न आपल्याला सांभाळता आलेलं नाही. आणि त्या रत्नाने महाराष्ट्रात येऊन काय काय कार्य केले आपल्याला समजणार आहे. काय काय आपल्या कोणाच्या सुखदुःखात तो होतला ते आपल्याला कळणारच आहे. म्हणून अध्याय 4 आपण सुरुवात करणार. असा जो परमेश्वर आहे अमूर्त मूर्तीधारी, ज्याला मूर्तीच नाही, पण तुमच्या आमच्यासाठी तो मूर्ती धारण करतो. सदोदित 24 तास भक्ताचा रक्षक आहे, आनंदवर्धक आहे, भक्ताचा पालन करता आहे, विश्वाचा आत्मक आहे. विश्वात्मक, सर्व विश्वाचा आत्मक आहे. असा जो देव आहे त्याला आमचा नमस्कार. मागील अध्यायाचं कथन आपण ऐकलं. हरिपाळ घडून निघून आला, रामटेकचा रस्ता सोडून दिला आणि रुद्रपूरला चालला. रामटेकचा रस्ता सोडला, रुद्रपूरला चालला. रामयात्रेचा नियम केलेला होता. मध्येच रुद्रपूरचा रस्ता धरला. आपण ध्यान देऊ नये का? कसं झालं त्या राजकुमाराचं? अश्वावर घोड्यावर बसून निघालेला गुर्जर देशाच्या समीपाला बांद्रीवर आला. गुर्जर देश ज्या ठिकाणी संपतो त्याच्या सीमेपाशी आला. आणि त्या ठिकाणी जन्म आणि कर्म जे सूरवराला न कळे, ऋषी कुळाला न कळे, कोणी ओळखू शकत नाही असा अंतर्यामी परमेश्वर अंतरी विचार करतो. आणि सैनिक जे दिलेले होते वडिलांना ते एक एक पाठवायला लागले घरी. जा घरी सांगा आम्ही सुखरूप आहे,
आज्ञा असली की सेवकाला जावंच लागतं. असं करता 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 कुशल वार्ता, मंगल वार्ता गुजरातमध्ये कळावी, राजाला कळावी म्हणून सैन्य पाठवलं. पण 2 जण राहून गेले, ज्याला अंगरक्षक म्हणतात. आणि ते असे राहिले की ते सेवक निष्ठवान होते. ते ह्या राजाला सोडून जाऊ शकत नव्हते, हरिपाळाला देऊन सोडून जाऊ शकत नव्हते. देवाला प्राणाच्या पलीकडे सांभाळायचे. त्यांना देव कळाला नाही, फक्त त्यांना हे कळालं की हा आमचा राजा आहे, एवढंच कळालं. खूप असा विचार करताय काय करावं. निष्ठवान जे अंगरक्षक आहे ते सोडू शकत नाही. आणि त्यांचं इतकं हे होतं, एक श्राव्य दोघांचे कान एकाने ऐकलं, दुसऱ्याला ऐकते, अशा प्रकारचे त्यांचं ऐकले. दोघांचा एकत्र प्राण. 2 जे सेवक होते, जसं काही हरिपाळासाठी ठेवलेला प्राण त्यांचा. एकाच देहाचे 2 अंग, एकाच नाण्याच्या 2 बाजू. खूप अनुराग त्या दोघांचा त्या युवराजावर. लक्षात ठेवा, दृष्टपण पाहायला गेलं तर या दोघांचं प्रेम हरिपाळावर आहे. पण हरिपाळाच्या देहात कोण आहे? परमेश्वर आहे. आणि खरोखर ते मनापासून त्या हरिपाळावर नव्हे तर त्या परमेश्वरावर प्रेम करताय, अनुराग करताय. रात्र जागायचे. यांना काही आपत्ती येऊ नये, झोपत नव्हते. दिवसभराचं चालणं, रात्रीचं जागणं. स्वामी कार्य केलेले कर्म. आणि स्वामी चक्रधारांना म्हणजे हरिपाळाला वाटायचं की 2 गेल्याशिवाय आपलं साधणारच नव्हते. हे 2ला त्याग करावंच लागेल. आणि 2 तर काही सुटत नाही. काय करावं. त्यांचं रात्रीचं दिवसभर चालत यायचे, रात्री जागायचे, दिवसभर. किती दिवस माणसाची कॅपॅसिटी राहणार? सैनिकाची किती दिवस कॅपॅसिटी राहणार? दिवसभर चालणं, रात्री जागणं, दिवसभर चालणं, रात्री जागणं. बहुत दिवसाचं जागरण होऊन गेलं, थकून गेलं. आणि महाराष्ट्रातलं प्रथम स्थान स्वामी चक्रांचं. महाराष्ट्राचं आगमन महाराष्ट्रात झालेलं स्वामींचं पहिलं गाव काजळा देऊळवाड. हरिपाळाच्या वेशात आलेले पहिल्यांदा महाराष्ट्राच्या भूमीत आलेले गाव म्हणजे काजळा देऊळवाडा. या काजळा देऊळवाडा काजळेश्वराच्या मंदिराजवळ ते काय झाले, मुक्काम झाला. आणि विश्वाचं सूत्र त्या परमेश्वराच्या हातात आहे. काय करावं? या कुंभाराची चाकर आहे ते. आणि तो अवतार लतिकाची झोप. तो हरिपाळ मुद्दाम झोपीचं सोंग केलं, रात्री मुद्दाम झोपीचं सोंग केलं. सेवक खूप तणकून गेले होते, आवडीच्या पोटी, कंटाळा म्हणून नव्हता. प्रेम त्यांचं हरिपाळावर अतिशय होतं. पण शेवटी प्रकृतीनेही साथ दिलं पाहिजे. म्हणून काय झालं, आता देव झोपलेला आहे, हरिपाळ आपला देव राजा झोपलेलाच आहे. म्हणून ते ही दोघं जमीनवर पडले. आणि पडता क्षणी त्यांना झोप लागून गेली. त्यांना झोप लागली आणि आमचा स्वामी उठून बसला. या दोघांचा त्याग करायचा होता. उठून बसला. राजवस्त्र भूषण आपले सर्व त्यांच्या उशाला ठेवून गेले. एकही वस्तू सोबत घेतली नाही.
जे अलंकार वगैरे भूषण वगैरे सर्व असतील सर्व त्यांच्या उशाला ठेवून गेले आणि त्यांना खरोखरची निद्रा लागली आणि परमेश्वर खोटा निद्रेत बसतात आणि त्यांना सोडून ही माऊली मिथ्यात झोपी गेलेली माऊली जगाला जागवण्यासाठी निघाली. हो, जग झोपलेलं आहे, या जगाला जागवण्यासाठी ती निघाली. रुद्धपूरला काजळा देऊळ वळवून हा हरिपाळ डायरेक्ट कुठं आला? रुद्धपूरला आला. म्हणून महानुभाव करतात पहिलं हरिपाळ असतानाचं स्थान परमेश्वरा त्या अवतारात त्या देहात होते आणि स्पर्श झालेला आहे. कदाचित आपल्याला योग आला तर अमरावती जिल्ह्यामध्ये काजळा देऊळवाडा नावाचं गाव आहे, ज्या ठिकाणी गुजरात सोडून स्वामींचं पहिलं वास्तव्य महाराष्ट्रात आलं, असा मुक्काम असलेलं स्थान, ज्या ठिकाणी या 2 जणांना ते सोडून डायरेक्ट रुद्धपूरचा रस्ता धरला असं जे स्थान आहे ते काजळा देऊळ. तिथून रुद्धपूरला निघाले. सूर्य प्रगटत नाही तोपर्यंत हा सूर्य त्या रुद्धपूरला निघाला, रुद्धपूरला आला. आता विचार करा, त्यांना जाग आलेली असावी नंतर. ज्यांनी सर्वस्व त्या राजाला दिलेलं होतं, सर्व अलंकार त्या ठिकाणी ठेवून गेले आणि निघून गेले का वस्त्रावर. त्यांना जाग आल्यावर काय त्यांच्या मनावर घेतली? कधी विचार केला आपण त्यांच्या अंतःकरणावर काय घेतली? पण ना, देवाला हे तुमच्यासाठी करायचं होतं, देवाला हा सन्मार्ग तुम्हाला दाखवायचा होता, म्हणून देवाने विचार कोणताच केला नाही. परंतु ते जाग आल्यानंतर असं भयानासारखे गेले, खूप शोधत गेले, ते घरी गेलेच नाही. हे दोघं गुजरातला परत गेले नाही. स्वामी शोधता शोधता या दोघांनी देहत्याग महाराष्ट्रात केला. यांना नक्कीच ईश्वराचं प्रेम करायला गेले. एका राजाची सेवा, निष्ठवान सेवक शेवटपर्यंत निष्ठवान राहिले आणि ते दृष्टपर जरी राजा समजत होते, पण अदृष्टपर तो प्रत्यक्ष परमेश्वर अवतार होता. त्याची सेवा त्यांच्याकडून घडली आणि त्याच्या वियोगे त्यांनी देहत्याग केला. खरोखर हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि प्रेमाचं प्रतीक आपल्या अंतःकरणात यावं. आपण सुद्धा भक्ती करताना इतकं निष्काम प्रेम परमेश्वरावर करावं लागेल. आपल्याला तर परमेश्वर कळतो आहे, त्यांना तरी कळायला नाही, त्यांना समजलं नाही, पण आपल्याला समजतो आहे, आपल्याला कळत आहे सर्व, तरी आपण लक्ष देत नाही. म्हणजे आपण किती आहे अशा प्रकारचा तो परमेश्वर रुद्धपूरला आलेला आहे. गोविंद प्रभू बाबाच्या जवळ आलेला आहे. तिथं कोण होतं रुद्धपूरला आपल्याला काही माहित नाही. आला थोडक्यात त्याची रसाळ कथा तुम्हाला सांगतो की कोण होतं रुद्धपूरला. ती गोड कथा आहे. ही कथा प्रत्येक लीला वैभवातली कशी आहे, गोड. आता तुम्ही म्हणसाल सकाळपासून बाबा गोडच सांगताय, गोड खाल्ल्यावर शुगर वाढते असं वाटेल तुम्हाला, परंतु गोड पदार्थ खाल्ल्यानंतर शुगर वाढते. परमेश्वराचं गोड चरित्र ऐकल्यानंतर आपल्या जीवनाचं असलेलं अनेक कार्य व्यवस्थित होता, परमेश्वर आपल्याला जवळ येतो. अशा असलेला तो रुद्धपूरला गोड कथा कोणाची सांगताय तर विदर्भ प्रांत. रुद्धपूर हे विदर्भ प्रांतात आहे आणि आपण सुद्धा ज्या गावाला राहतो हे विदर्भाची बाँड्री आहे. मला वाटतं इथून जवळच काय आहे, विदर्भ आहे. विदर्भाच्या प्रांतीय याच्यावर आपण राहतो आणि त्या विदर्भ प्रांतामध्ये काटसूर नावाचं गाव आहे. नेमाईसा पतिव्रता नारी आहे, अनंत नायक पती आहे. अशांच्या उदरी एक बालक जन्माला आले. अनंत नायक आणि नेमाईसा या 2 दाम्पत्याच्या उदरी एक बालक जन्माला आलेला आहे. त्यांचा इतिहास असा आहे, अनंत नायक आणि नेमाईसाचा की यांना मुलगा व्हायचा
वाढून जायचा, मुलगा व्हायचा, मारून जायचा. खूप ठिकाणी खूप प्रयत्न केले, पण यांचे मुलं काय होते, जन्म झाला की निमाले, जन्म झाला की निमाले. माता पिता घाबरून जायचे, बालक मरून जायचं. परंतु भाद्रपद महिन्यामध्ये त्रयोदशीला त्यांच्या उदरी एक बाल जन्माला आहे. नेमाईसा आणि अनंत नायकच्या उदरी एक बाळ जन्माला आहे. रात्रीचा दुसरा प्रहर, 6 ते 9 पहिला प्रहर आणि 9 वाजेपासून दुसरा प्रहर होतो. गोविंद प्रभूचा जन्म 10 वाजता झाला. दुसरा प्रहर रात्रीचा देवाने घेतला अवतार. प्रत्यक्ष परमेश्वराने त्या माता पित्याच्या उदरी काय याला अवतार घेतला. माता पित्याला खूप आनंद झाला. आता लोक रूढी आहे, तुम्ही ऐकत असाल, तुम्हाला समजत असेल, तुम्हाला माहीत असेल, मुलगा होतच नाही, मुलगा होतच नाही, किंवा मुलगा झाला की मरून जातो, मुलगा झाला की मारून जातो. 3-4 मुलं झाले, मरून गेले. अशा झाल्यानंतर काय करतात पूर्वीचे लोक, त्याचं नाव आता चांगलं ठेवायचं नाही. त्याचं नाव काय ठेवायचं, दगड्या धोंड्या वगैरे असं अशा प्रकारचे नावं ठेवतात. म्हणून त्यांनी काय केलं, कधी ना ते आपला मुलगा आता जन्माला आलाय, मरून जायची भीती आहे, म्हणून त्या मुलाचं नाव गुंडो ठेवलं. त्या मुलाचं नाव काय ठेवलं, गुंडो. आणि हा गुंडो नाव ठेवल्यानंतर मृत्यू न यावा म्हणून हे विचित्र नाव ठेवलं. जन्म झाला, बरेच दिवस झाले, योगायोग. खूप संसार उलटा हो. आतापर्यंत त्या मात्या पित्याला मुलगा झाला की मरून जायचा, आता मुलगा झाला जगावा म्हणून त्याचं नाव गुंडो ठेवलं. उलटा प्रकार झाला. मुलगा तर जगून गेला ना, आई वडील मरून गेले. मुलगा जन्मला परंतु माता पिता जगावं ते जगले नाही, मुलगा जिवंत झाला, माता पिता मरून गेले. नाथ अनाथ झाला. जो परमेश्वर अनाथ आहे, नाथ आहे, तो अनाथ होऊन गेला. मग त्याचा सांभाळ मातुळ ग्राम, मामा मावशाचं गाव आहे त्याचं, राहुलांच्या मामा मावशाचं गाव आहे. त्या मातुळ ग्रामला मावशीच्या भेटीला आणून टाकलं आणि तिथं त्या गुंडोचं पालन पोषण मामा मावशाने केलं. 8व्या वर्षी त्याचं मुंजीबंधन केलं आणि त्याला काहीतरी धडे द्यावे. प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा हुशार व्हावा, त्यांना काय माहिती परमेश्वर आहे. म्हणून त्या गुंडोला रुद्धपूरला तिकोपाध्य गोपोपाध्य असे जे 2-3 भाऊ होते, त्याच्यापैकी जो गोपोपाध्याय होता त्या उपाध्यायाकडं शिक्षणासाठी ठेवल्या गेले. 8 वर्षाचा असलेला हा गुंडो तिथून मातोळ ग्रामवरून रुद्धपूरला आला. वेधशाळेमध्ये अध्ययन करायला लागला. शेवटी परमेश्वर आहे. विचार करा, हा काही सर्वसामान्य माणूस नाही, सर्वसामान्य जीव नाही, कोणीतरी एक आपल्यापेक्षा वेगळा असलेला एक अवतार, आणि तो त्या ठिकाणी अचाट प्रज्ञा स्वीकार केली. त्यांनी तिथंच दाखवून दिलं की मी तुमच्या सामान्य लोकांना 1 महिन्यामध्ये यायचं ना, हा 1 दिवसामध्ये पाठ करायचा. त्या विद्यार्थ्यांना 1 महिन्यामध्ये जे यायचं ते 1 दिवसामध्ये यायला लागलं. असं अध्ययन करत वर्षभराचं अध्ययन पूर्णपणे झालं. देवाचा अवतार झाला आणि विद्यार्थ्यामध्ये झोपला, देहातून प्रकाश निघाला
आणि अनेक लोकांना त्यांनी आपलं दाखवून दिलं। तेव्हा तो बोपोपाध्याय म्हणतो, अरे हा काही जीव नाही, हा सर्वसाधारण माणूस नाही, हा सर्वेश्वर।